चला चला पया 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 कोण पळते पुढे चिमू पडशील ना मा. ओ बाई ओ पडशील ना पडली पडली पडली. मामाले नुसतंच इकडे तिकडे पोरच लावलं वाटते. मामाला तेवढंच काम आहे का का ग? मग आता भाशी आल्यावर मामाला दुसरं काही काम असते का? भाचेले वागून हेच मामाचं परम कर्तव्य आहे. गरीब आहेत ओ बाई, लय गरीब आहेत तो लेकरो. मामाले गरीबच वाटतात लेकर. काही गरीब गरीब नाहीत, जरशे का जागेवर राहत नाहीत, घरी असेच करतात. झाली का ओळख इथं? झाली ओळख आल्या आल्या? कुठे गेली होती? मामानं भूर नेलत? अरे बा बाहेर तो अशी मस्त राहते. हो मग हिंडेलच पाहिजे ना दादा. घरी तशीच आहेत ना, त्याची आजी फिरस्तीच असते ना लेकरीला घेऊन. अनाबाची घरी आले की चालले घेऊन भूर. मस्त घेऊ पडके आहेत ते. आणि बाहेर तर त्याला लय गमती. तो तरी आलाच नाही. तो काही ओळख नाही पाळख नाही. मस्त तो तिकडं आमच्या गावातला पोरगा आहे, त्यानं घेतलं चार रे पाहुण्या, लगेच निघालाय त्याच्या संग. लगे कोळेवर मला टाटाही करू लागे. म्हटलं ओळख ना पायकला का जाता का कोणाही संग. हो, काही ओळखा पाहिजेत नाहीत, जातात कोणाजवळी जातात राहतात. हे तरी जराशी हे करीन आनंदाले तर काही ओळख नाही पाहिजे, कोणाची संग जाते. म्हणूनच तर घरी लक्ष ठेवा लागते. असं वाटते जाईन कोणासोबत कुकडे, त्याच्यानं मग एक जण त्याच्या मागेच असते. हो मग काय तर बा तुमचं गावही मोठं आहे ना, मग काय तर लक्ष देत जाय बा लेकराच्या अंग. काय केलं बाई ते? दादा डाळ केली. अरे बापा, आली त्यापासून चालूच आहे, जरशी बसत नाही. तिला म्हटलं राहू दे, संध्याकाळी स्वयंपाकाच्या आतापासून घाई नाही तर लागे भाजी गिजी केली लागे. हे बाय बाई मोहिनी, आता बसभर तू घंटाभर जाय. आली तशी लागिनीला कामालाच लागली, जशी काही सुनवाई होय. नाही हो आई. आता काय करा लागते ना, मग काय आपलेच आपण. मग पटपट आवरलं तर थोडस बसणं होते, बोलणं होते. डाळ बनवली, आता फक्त थोडासा भात लावते पोरांसाठी होते. आणि घरी खातात का सगळेजण कोणी भात तर मग शिल्लक लावते, नाही तर मग माझ्या मुलांसाठी लावते. पोरं खातात संध्याकाळचा भात. आणि पोळ्या करते काही. नाही आता बस तू घंटाभर, पद्मा करते पोळ्या. तिला सांगतो मी पोळ्या करायचं. झालं तिचं आवरलं, तिनं तिकडलं ते सामान आणलं होतं ते भरसवर केले तिनं तिकडे. ते करते आता पोळ्या, तू बस आता. नाही हो वहिनी, करून राहिलं तर करू दे ना काही. मी करते ना पोळ्या, आता काय पोळ्या केल्या की झालं. नाही नाही बस झालं. मग आली त्यापासून लगे चहा पाणी केलं, लागेल घुसली लागे स्वयंपाकात. काही नाही, आल्या आल्या काही नाही करा लागत. हाय ना आता भाऊजाई करते ना. ओ माय बाई, कुठे गेलती माय? भूर गेलती, मामानं भूर नेलता. का रे भूर नेला, लेकराला काही घेऊन नाही दिलं का खायला? तसेच आणले का लेकरं? लेकराला द्या लागत होतं तर ती काही घेऊन पाहिजे बाबा साजरं देत जाय. त्या लेकराला की असं तसं खायची सवय नाही. त्याचे बाबा लय बाबा मागा मागाचं ते चांगल्या चांगल्या कंपनीच आणतात. अलत भलत आणत नाहीत लेकराला काही. अलत भलत देऊ नको बाबा काही, नाही तर मग सकाळी त्याचे बाबा म्हणतील मामाच्या घरी गेले लेकर बिमार पडले. हाय ना हो बाई, म्हणते का तुझा बाबा? ते बाबा नाही, तुझी आजी तर म्हणीन माय बाई. तुझी आजी तर नक्कीच म्हणीन. म्हणीन नेले मोठे आणि माय ना तू बिमार पडले. सोय नाही घेतली म्हणीन मनाताईची, अशी म्हणे तुझी आजी. काय म्हणे आजी? जा म्हणे का? का म्हणे राहू द्या राहू द्या, आपल्या घरीच राहू द्या असं म्हटलं. हो, त्याच्या आई आजीला तर वाटते की त्याच्याच घरी सोय होते, बाकी कुठे होतच नाही. लय जीव आहे माझ्या सासूचा लेकराईत. बरं आई दादा असं नको म्हणू, लेकराईतच आहे. सुनाई ती आहे बरं. हो, आमच्यातही आहे जीव. हो बाई, लय चांगला स्वभाव आहे त्या सासूचा. मग काय तर पाय हो बाई, आता हाय त्याच्या नशिबानं एवढं मोठं. हा म्हणून त्या बाईलाही वाटते की बा नाही बा आपलं आपल्या घरी बरोबर आहे. आता बरोबर आहे, आता सरी बरोबरी आहे बापा. पैशावाल्याची गोष्ट नाही रेच राहते बाई. अंबया असं मग तुला सासू लय काळजी घेते तर आम्ही उर्शिकी घेणार नाही का? हो माहिती त्या बाई लय मोठे लोक आहे, लय काळजी घेतात माहिती सुनीची नाताईची समधीचीच. पण आता आम्ही माय बाप हाव ना. मग आम्ही उर्शिक तर घेऊ ना माय आमच्या लेकराची काळजी. काही म्हणे का मग? आम्ही रश्मीले घेऊन आल्यावर काही म्हणलं का तर सासून? आता
तुले यासाठी काय म्हणलं गेलं का? नाही हो आई, काही नाही म्हटलं काही. जाय म्हणे माझी सासू तर म्हणे जाय करू सरू लागायच्या कामात पडतं. लेकराची काळजी घेतात म्हणे ते. माझ्या सासूचा स्वभाव चांगला आहे ना बाई. फक्त ते जे आहे ते स्पष्ट बोलतात. त्याच्यानं मग ते तुला वाटलं थोडंसं. तसं नाही द्यायचं. त्याचं म्हणणं असं होतं की बा अतिच करायचे काय करायचं आहे रश्मीच्या लेकराचं रश्मीचं समजा असं. असं होतं त्याचं म्हणणं. बाकी काही नाही. तसं काही नाही काही त्याचं. तू तर माझ्या सासूचीच बाजू घेशील. रश्मीन तू. रश्मी तर उलशीच नाही ऐकत. तिला म्हणलं म्हणलं ते पायना सांगतो म्हणलं. पायना आता लेकराला पायना नाही लागणे. नाही 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 नाही, लेकराचा हाय म्हणे आनंदाचा खुशीचा काही घेऊ नको. मी म्हणलं माहिती सासू म्हणे नसं काय माय बापानं साधा पाय नाही दिला नाही. नाही वाई, बरोबर आहे रश्मीचं. पाळणा नको घेऊ. हे पाय दादा, पाळणा घेऊ नको. हे पाय 2 पाळणे आहेत. एक मला चुलत भावानं दिलता. मला मा काकाचा पोरगा ऐकतोय तो पाहिला. त्याचंही नाव दादा, त्याचंही नाव राजकुमारच आहे. आणि लागे एक मा घरी घेतला आता समजा. तर दोघाईले 2 झाले ना. 2 तसेच आता हे लेकरं का पाळण्यात झोपतात. तसेच आहेत ते पाळणे. काही नको घेऊ फालतूचा पैसा खर्च करणं. पाय एवढ्याच्या टाइमात पोळ्या झाल्या असत्या. नाही चल, तू इथे झाकून आता. पद्मा करते आपच. राहू दे, तिचं मशीन झालं तर मी टाकीन, नाही तर मावशी टाकीन. काही नाही करायला लागत. आल्या आल्या लागे स्वयंपाकालाच लागलेली आहे. जशी काही सून आहे. सून नाही करत एवढी. आल्या आल्या स्वयंपाक खोलीत येत. आणि तू पोरगी असून लागे धसली लागे स्वयंपाक खोलीत. चल बस घंटाक. अरे मोहिनीताई, पाहुणेले फोन लावला का ते? लावा लागत होता. आपण आलो तर पाहुणे घरी नव्हते ना बा. दादा लावला मी मगाशी फोन, पण ते न काही घेतला नाही. काही मीटिंग मध्ये असतील किंवा कोणासंग काही बोलत गेलत असतील. तसं मी सांगितलेलंच होतं ना त्याले. तसं काही नाही द्यायचं. आणि ते काय कधी जास्त वेळ घरीच कुठे असतात ते फॅक्टरीतच असतात तिकडे. सांगेल होतं ना त्याले की तुम्ही येणार आहे मी जाणार आहे. सगळ्यालाच माहित होतं. त्याचं काही नाही. तसं लावलंही होतं मी त्याले फोन की आम्ही पोचलो म्हणून सांगायला. पण मग त्याने काही घेतला नाही. मग मी काही डबल लावला नाही. आता ते फ्री झाले की मग तेच लावतील फोन. तसं काही नाही त्याचं की मी त्याच्या मागं आली का काही नाही. तसं काही नाही. आता मम्मी होती पप्पा होते घरी लागे. ते माहितच होतं ना तुम्ही येणार आ घ्यायला. हो, तेच म्हटलं. नाही मी म्हटलं कसं तर पाहुणे घरी नव्हते. आपण पाहुणे येलो थांबलो असतो बाई. लय उशीर झाला असता ना आपल्याला. नाही रे दादा, त्याची कुठे वाट पाहायला पुरते का? ते एकदा घरून गेले की मग ते याचा काही टाइम नसते त्याचा. ते काही नाही. तिकडे जर काम सापडले न कोणते क्लायंट सापडले न कोणी भेटायला आलं की मग ते गप्पा न गोष्टी न तिकडे चहा न पाणी नाश्ता. ते द्यायचा काही याचा टाइम नसते. फक्त घरून जायचा टाइम आहे. सकाळी 9 म्हणजे 9 जातातच. तिकडून याचा टाइम नाही मग. मग कधी कधी दुपारी 4 येतात तर रात्री 10 वाजतात. असं आहे मग. हो हो हो. हो ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, नक्कीच नक्की. हो जरूर जरूर येऊ ना. बरं बरं ठीक आहे. नाही बाई, कोणाचा फोन आहे? हो 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 हो, ठीक आहे ठीक आहे. कुठं जायला लागते का हो? कोणाचा फोन होता? अगं रवीच्या भावसासऱ्याचा फोन होता. त्या रश्मिताईच्या भावाचा. हो का? ते कार्यक्रम तिकडे करणार आहेत ना, मम्मीने सांगितलं मला. म्हणून तुम्हाला फोन केला असेल. हो का? आपल्यालाही बोलवलं का? हो हो, आपल्याला बोलवलं ना, म्हणजे बोलवणार नाहीत तर काय तर. सर्वजण या म्हणत. आईला बाबाला या ना म्हणत. पण म्हटलं बाबा जाण्याची तर काही परिस्थिती नाहीत म्हटलं. आम्ही दोघं येऊ असं म्हटलं मी. हा, तोंडापुरतं म्हटलं असेल. आणि त्यांना माहीतच काय आहे की बाबाची तब्येतचं काय त्यांना काय माहित आहे हो. रवी जोडून घेतला असेल त्याने नंबर आपला. हा, रवीने दिला असेल नंबर. हो का? नाही तर रवीने सांगितलं असेल फोन करा म्हणून. लक्ष ठेवतो, आपल्याला जायचंय हा. एवढ्या यानं फोन केला त्या भाऊनं. जाऊ आपण. तुम्हीच लक्ष ठेव जा. आपण जाऊ रिकाम्या हातानं. तुम्हाला मागे म्हटलं मला काहीतरी करून आणून द्या. आता बघा, आता तर त्या वहिनीच्या माहेरी जायला लागते. आता तर थोडं चांगलंच लागेल ना. सोन्याशिवाय नेत नाही मी काही. सोनं किती महाग होऊ द्या, मला काही घेणं नाही. मला अर्ध्या ग्रॅमचं का होईना पण सोन्याचं आणून द्या काही ना काही. आता इकडे असतं तर कसंही काही ना काही केलं असतं. मम्मी इकडच्या तिकडे करते थोडंफार. हा, इकडे आपण काही घेऊन गेलं की मम्मी देते काही ना काही होतेच. तिकडे होते का काही? इकडे मम्मी बाद हेरफेर करते. हा, सर्वांच्या समोर मग आपलं हे राहते जरासं. हा, तिकडे देसा नाही तर काही चांदीचं घेऊन. ती रश्मी काय म्हणीन मग आणि तिच्या घरची. हं, बघतीनच ना मोठी ननद म्हणून काय आणलं बा, आत्यानं काय आणलं, आत्यानं काय आणलं.
आत्याचा घरचा बाळण तिला सगळेजण पाहतीलच ना, मग चांगलाच लागला पाहिजे ना. हो, मग मी कधी म्हटलं तुला हलकणी? मी त्याही वेळेस तुला त्या दिवशी काय म्हटलं तुला? घेऊन देतो म्हटलं ना. बरं ठीक आहे, चल. उद्या चालतं काय? उद्या घेऊन घे तू तुला काय घ्यायचं आहे बा आणि जाय तिकडे. नाहीतरी उद्या मला काही काम नाहीये. बाया आपल्याला भेटल्या नाहीत. बाया चालल्या तिकडे ज्योतिबाच्या वावरात. उद्या नाहीतरी आपल्या इकडे नाहीत बाया. कापसाचं काही मिळलं नाही सकाळी. गावातली बाया नाहीत, काही मिळलं नाही. मग सकाळी नाहीतरी मारी कंपन आहे. चल मग घेऊन ये तुला काय पाहिजे तर. काही कपडे गिपडे घेता का लागी? काय ना साडी गिडी तू जवळ असेल तर दे ना जवळची साडी. सोनं घेऊया का परी? आता अर्ध्या ग्रामचं म्हणलं तरी सोन्याचे भाव किती झाले? जा बाई, तुमचं असंच असते. तशीच तर ती रश्मी टोनफळ आहे. डायरेक्ट म्हणायची होय ताई ही साडी आणली का तुम्ही? आता माझ्याजवळ काय एवढ्या कोणत्या चांगल्या साड्या आहेत का? नाही बाई, तुम्ही मला चांगलं घेऊन द्या म्हटलं. रवीला एका परी ड्रेस नाही घेणार मी. जाऊ दे, भाऊच आहे काय म्हणते. पण त्या रश्मीला चांगली साडी घेते, लेकराला ड्रेस एक, आणि ते काहीतरी ओम किंवा अंगठी काही असं अर्ध्या ग्रामचं करून द्या. मंदालाही फोन केला असेल ना त्यांनी. मंदाला विचारावं लागते मला ती येते का तर. आपल्याला फोन केला म्हणजे मंदाला फोन केलाच असेल. वा वा, येईल ना. पण त्याची काय गोष्ट आहे? ते नोकरीवाली आहे. त्या नोकरीवाल्याचा अन शेतकऱ्याचा फरकच पडते. येईल कोणा सांगा? अर्ध्या ग्रामचंही म्हणलं तरी 7-8 हजाराचं तर होतेच ना वजे वजे. भाव किती आहे राजो सोन्याचा? लयच भाव झाला. नाही तर आता कसं कोणाला बायतीला करायची काही माणसाची हिंमतच होत नाही बा. आता कमीत कमी अर्ध्या ग्रामचं नेसान कोणाले? हा, तेवढंही म्हटलं तर म्हणजे बरंच बरं आहे ते आता. करा तर लागतेच बा. आता जवळपासचे सोयरे आहेत ते तर बायतिळे करावंच लागते. पण सोन्याचंच करा लागते ती वल्ला घोर आहे आपल्या समाजात. दिसलंही पाहिजे मोठेपणा लोकहिले. नाही तर काय मस्त 5,000 देऊन द्या, घ्या बापा. त्याच्यातच कपडे घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या का हिरा घ्या, काही घ्या तुमच्या हिशोबानं. आपण त्याच्यातही पुरतो ना. कपडे म्हणलं तरी महागाचेच. सोनं म्हणलं की बोलाच लागत नाही. जाऊ द्या, पण घ्या तर लागतेच. आता बायकोच्या भाव आलेच बायतिळं करणं आहे तर मग काय बोला लागते. तरी बरं झालं ही अर्ध्या ग्रॅम वर मानली. हिनं म्हटलं नाही 1 ग्रॅमचं करून द्या. म्हणजे झालं. थोडसा चिवडा खाऊन पाहणं नाही तर तिखट मीठ कसं झालं. का आले व साजरत झालं. हुशार आहेस माय करायले. बात केलं बरोबर. साजरत झालं. तूच पाय खाऊन, तुला का येत नाही. नाही नाही, तुम्ही पाहा ना, माझं काही खरं नाही. मला काही एवढं लक्षात नाही येत. झालं नाही का माय भाऊ? झालं का? तेच तर म्हणलं आणलं माय कुठलं करतात बाई. मोहिनी पोरगी उठली, लढून राहिली ती आता. घे बरं ते तिले. राहिला शिंद राहू दे, करते आता मावशी. तू हात धुई आणि पोरीला घे. उठली का? बरं. हे बाय असं कर, जाय मोहिनी तू आता. हे भर सराचं कर तुम्ही आता. बाई वा, डबे दे माय, कोणत्या डब्यात भरा लागते तर. भरून ठेव तुम्ही. जाय बाई तू आता. तू हात जाय घे पोरीले. उठली आता, तिले पाय काही भूक गीक लागली का काही तर. हे भरतो मी आता. तू जाय. कुठे आहे? वरच आहे का? नाही होती तुला बाबानं घेतलं. आणलं ते घेतलं, पण ते लढून राहिली, काही राहून नाही राहिली. जाय घे तिले. अरे अरे, काय झालं? झोप झाली का? झोप झाली? आबाजी आहेत ना, आबाजीला तसं करायचं का? शानी आहे तू. आबाजी आहेत ना ते. आवाज झोपेतून उठल्याच्यानं करते वा तशी ते. घे तू तिले घे. झोपेतून उठलं की लेकरू तसं करतेस, काही नसते. चाल चाल चाल, तसं करायचं नाही. शानी आहे तू. दे बाई, हे भरेले डबे दे माय बाई. आणि खाऊन पाशीन तर खाऊन पाय उलसाक चिवडा. ते मले म्हणे खाऊन पा म्हणे मावशी. मी आणलं नाही, तूच पाय म्हणलं. तिनं काही पाहिला नाही. पाय उलसाक खाऊन. तो का देवाचा आहे का उष्टा नाही करू? खा ना उलसाक. नाही तर पोरील दे ना, झोपेतून उठली तर दे पोरील दे. काय होते लेकराला दे. बाई मोहिनी, बाई चिवडा खाते का ते? आणू का उलसाक प्लेटीत? भूक लागली शिंता. ओ बाई ओ चिमू, ये बा आपल्या घरी काय केलं. ये लाडू खाते का लाडू? तू तू लाडू खायचा का लाडू? चिवडा खायचा? रडू नको असं. खायचा? आई राहू दे, थोड्या वेळ काही खाणार नाही ते. थोड्या वेळा आपच खाते. बरं बरं. ने तिले बाहेर ने जरासक. बाहेर ने. बाहेर दे मग राहते लेकरू. बोलती हुशार आहे रश्मीची जेठानी. हो बातच केलो ना. हा बाय. हो ना का हो? माय रव्याचे लाडू म्हणा, हे मग बेसनाचं केलं का? नाही नाही, उलसक बेसन टाकलं तिनं त्याच्यात. रंग चांगला येते म्हणे, आणि लागे लाडू साजरा होते. रवा बेसनाचे मिक्स केले.
बात केले व लयच हुशार आहे पोरगी कामात. हो, कामात हुशार आहे स्वभावानं. पाहिलं ना कशी मस्त मिळून मिसळून राहते. भल्ली साजरी आहे. हो, मी तर आपल्या रश्मीला म्हणतोच तो वचवांगी आहे आपली रश्मी. बातच येते जीवावर, पण हे सगळं सांभाळून घेते. हो, रश्मीला सांभाळून घेते आपल्या. लय साजऱ्या स्वभावाची आहे पोरगी. आणि कामा धंद्यात उलशी कुचर नाही. धंद्याला तशी पुढेच असते. काहीच असं अंग राखू धंदा नाही किंवा मी हे करत नाही का ते करत नाही. हो, पाहिलं ना कालपासून आली तर आ बातच धसते कामात. लयच हुशार आहे स्वभावाने साजरी. हिच्या आईचे स्वभाव लय साजरा आहे. लय साजरा आहे त्या स्वभाव त्या बाईचा.